नमस्कार, मी अर्चना पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण घरच्या घरी भडंग कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे चिरमुरं स्वच्छ चाळून घेतलेले आहेत. ही शेव आहे, शेवमध्येच आपला चिवडा थोडासा मिक्स आहे. जिरं, मोहरी, कढीपत्ता, तिखट, हळद, मीठ आणि हिंग घेतलेला आहे. हे शेंगदाणे आहेत. लसूण घरचा आमचा सोललेला आहे. तर कढई मी गॅसवरती आता तापत ठेवलेली आहे. तर आता 5 मिनटं आपण कढई गॅसवरती तापत ठेवल्यानंतर थोडीशी तापलेली आहे कढई. आता आपण 2 पळ्या मोठ्या तेल ओतायचं आहे. तेल तापल्यानंतरच आपण जिरं मोहरी घालायचे. तेल थोडा वेळ आपण तापून द्यायचं आणि तेल तापल्यानंतर आपण आता सुरुवातीला पहिले शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. तर हे आता मी सर्व एकत्र करून घेतलेलं आहे. हे साहित्य जे काय घेतलेलं आहे हे मी तुम्हाला सर्व साहित्य दाखवलेलं आहे. आता तेल तापल्यानंतर आपण पहिले शेंगदाणे त्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत. आता चिरमुऱ्याचे जे प्रमाण आहे ते वजनी प्रमाण मी घेतलेलं आहे. तर पाव किलो चिरमुरे घेतलेले आहेत. आता कसं खेडेगावामध्ये मापट्यामध्ये घेतात चिरमुरे, 1 मापटे किंवा 2 मापटे. तर तुम्ही त्याच्या वजनी प्रमाणामध्ये जर तुम्हाला चिरमुरे घ्यायचे असतील तर पावशेर चिरमुरे हे 2 मापटी भरतात. मग त्याप्रमाणे तुम्हाला जे साहित्य जे काय घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकताय. आता हे शेंगदाणे आपले लालसर झालेले आहेत. आता आपण हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. तर कढीपत्तासुद्धा मी हिरवागारच आमच्या झाडाचा घेतलेला आहे. आता शेंगदाणे तळल्यानंतर आपण कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. कढीपत्ता पूर्ण असा खुसखुशीत झाला पाहिजे, मऊ राहिला नाही पाहिजे. कढीपत्ता जर मऊ राहिला तर तुमचा भडंगही मऊ होतो. आपण हातानं चुरडून बघायचं पान सोकल्यासारखं झालं आहे का, तरच तो छानपैकी तळा आहे असं समजायचं कढीपत्ता. आणि असा हा पूर्ण माझा कढीपत्ता बघा, तुम्ही बघू शकताय पूर्ण कोरडा झालेला आहे. अजिबात त्याला कुठं वरती तेल दिसत नाही, तो हलका झालेला आहे. तर आता ह्या पद्धतीनं त्यातलं आपल्याला पाण्याचा आवाज जो चुरचुर असतो तो वाजायचा बंद होतो. त्यावेळेस आपण गॅस बंद करायचा आणि हाताने एक पान आपण चुरडून बघायचं पूर्ण कोरडा झाला आहे का, आणि मगच तो आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचा. तर आता मस्तपैकी असा हा कढीपत्तासुद्धा भाजलेला आहे आणि किती छान कलर आलेला आहे हिरवा बघा त्या कढीपत्त्याला. तर आता आपण शेंगदाणे भाजल्यानंतर असा कढीपत्ताही भाजून एका ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचा आहे. आणि आता याच्यानंतर आपण फोडणी द्यायची आहे. सुरुवातीला मी 2 पळ्या तेल मोठ्या घातलेलं होतं, पण आता आपण हे तळून झाल्यानंतर आपलं तेल कमी होतं. त्याच्यानंतरसुद्धा आपलं तेल जर कमी झालं तर आपण त्याच्यामध्ये दुसरं तेल ॲड करायचं आहे. आता हे तेल थंड पडलेलं आहे म्हणून आणि एक थोडा वेळ आपण 1-2 मिनटं गॅस फुल करायचा आहे. आणि आता तेल काढल्यानंतर आता आपण सुरुवातीला जिरं मोहरी टाकायचे. जिरं मोहरी चांगली तडतडून द्यायची. मगच का नाही हा लसूण आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे आलं असेल तर तुम्ही आलंही बारीक करून त्याच्यामध्ये वापरू शकताय. आणि मी काही ह्याला मसाला वापरलेला नाही. तुम्हाला जर मसाला वापरायचा असेल तर तुम्ही विकतचा मसाला आणू शकता किंवा घरी धनापूड जिरेपूडसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर आम्हाला बिन मसाल्याचाच भडंग खूप आवडतो, त्यामुळे मी असा प्लेनच भडंग करते. तर आता असा लसूण आपला लालसर झालेला आहे. आता हा लसूण गॅस एकदम बारीक करायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपण तिखट चटणी, आता मी घरातली चटणी वापरलेली आहे. तुम्हाला जर चटणीच्या ऐवजी तिखट बुक्का वापरायचा असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. आणि मी चटणी घालणार आहे आता घरातलीच ती चटणी मी घालणार. आता गॅस बंद करायचा आहे. आपण 2 चमचे हळद घालायचे आणि थोडीशी हिंग पावडर जी आपण घेतलेली ती, आता हिंग पावडर. आता मीठ चिरमुऱ्याला अगोदरच असतं त्यामुळं मीठ अगदी थोडं वापरायचं आहे. जर लागलं तर आपण नंतर वापरू शकता. आता हिंग घालून घ्यायचं आणि असं एकसारखं आपण हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे. तर आता हे सर्व साहित्य मी त्या चिरमुऱ्यामध्येच टाकलेलं आहे. तर शेंगदाणे पण त्याच्यावरतीच आता ही आपण फोडणी घालून घ्यायची आणि आपण ते हलवायचं आहे. तर असं एकसारखं एकजीव आपण असं हे हलवायचं, कारण जोपर्यंत मसाला गरम असतो तोपर्यंतच त्या चिरमुऱ्याला लागतो. म्हणून आपण न थांबता एकसारखं हलवून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये. आता बरेच जण कसं पातेल्यामध्येही फोडणी करतात, खरं पातेल्यापेक्षा आपण
कढईमध्ये जी फोडणी करतो ती आपल्याला एकदम सोपी पद्धत आहे. फक्त भांडं एक जादा पडतं एवढंच होतं. पण ह्याच्यामध्ये आपण फोडणी करून ओतली ना की आपल्याला एकसारखं हे मिश्रण हलवायला येतं आणि सगळ्या मिश्रणाला मसाला अगदी व्यवस्थित लागतो. म्हणून आपण पातेल्यामध्ये चिरमुरे घ्यायचे आहेत. पण चिरमुरे मात्र तुमचे कुरकुरीत असले पाहिजेत. जर चिरमुरे तुमचे मऊ असले तर थोडे शेकून घ्यायचे. सर्व तयार झाल्यानंतर अगदी शेवटी आपण हा कढीपत्ता टाकायचा आहे. जर तुम्ही सुरुवातीला हा कढीपत्ता जर वापरला तर आपण ज्यावेळी हे मिश्रण एकत्र हलवतो त्यावेळी त्याचा पूर्ण असा चुरा होतो आणि ते दिसायलाही बरं दिसत नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तसंही करू शकता. तर मस्तपैकी आपला हा भडंग तयार झालेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलला क्लिक करा. म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.